शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, अमोल कोल्हेंनी लोकसभेत चालवला शेतकऱ्यांचा आसूड, केंद्र सरकारला पडखड सुनावले। पुढली मोठी बातमी निघते, प्रतिथेंब अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी 152 कोटींचा निधी होणार वितरित, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज, राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वैयक्तिक शेततळे खोदण्यासाठी सरकारकडून अनुदान। पुढली मोठी बातमी निघते, राज्य सरकारचा मोठा निर्णय, जिवंत सातबारा मोहीम राज्यभरात राबवली जाणार। पुढली मोठी बातमी निघते, महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, आधी लातूरला झोडपलं, आता चंद्रपूर, पुढचे 2 दिवस अतिमहत्वाचे। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणीसाठी सरकारची आणखी एक खुशखबर, एसटी बस प्रवासात मिळणार सवलत। पुढली मोठी बातमी निघते, सकाळपासून बसलो हाकलून देत आहे, वृद्ध शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलं विष, सोलापूरमधील घटना। पुढली मोठी बातमी निघते, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे, 15 एप्रिल पासून सुरू होणार नवीन मोहीम, कृषी मंत्र्यांनी दिली लोकसभेत माहिती। पुढली मोठी बातमी निघते, दिलासादायक बातमी आहे, कारण दूध उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत अनुदान खात्यात जमा होणार, अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी संघटनेतर्फे माहितीच्या जाहीरनाम्याची होळी, अर्थसंकल्पात कर्जमाफी न केल्याने शेतकरी आक्रमक। पुढली मोठी बातमी निघते, साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढा, शेतकऱ्यांचे पैसे द्या, राजू शेट्टी आक्रमक, साखर आयुक्तांना लिहिलं पत्र। पुढली मोठी बातमी निघते, अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 4 कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।